नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 48व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. पाणीहाटीचा महोत्सव. सन 1885च्या प्रखर उन्हाळ्यात श्री रामकृष्णांना अतिशय त्रास होऊ लागल्याचे पाहून त्यांच्या भक्त मंडळींनी त्यांच्यासाठी बर्फाची व्यवस्था केली आणि तेही दररोज बर्फ घातलेले थंडगार पाणी पिऊन एखाद्या लहान मुलासारखे आनंद प्रदर्शित करू लागले. परंतु 1-2 महिने लोटल्यावर त्यांच्या गळ्यामध्ये वेदना होऊ लागल्या व हळूहळू त्या अधिकाधिक वाढू लागल्या. सुमारे 1 महिना लोटला तरी वेदना कमी होण्याचे काहीच चिन्ह दिसेना. उलट एक नवीनच प्रकार उपस्थित झाला. बराच वेळ बोलत राहिल्यास आणि समाधीनंतर वेदना अतिशय वाढू लागल्या. काही दिवसांनी गळ्यावर थोडी सूज आली म्हणून मंडळींनी त्यावर लेप वगैरे लावले. काही दिवस लेप लावूनही सूज उतरेना तेव्हा भक्त मंडळींनी बहु बाजारातील डॉक्टर राखालचंद्र यांना बोलावून आणले. त्यांनी गळाला आतून लावण्यास औषध दिले व बाहेरच्या बाजूस चोळण्यासही काही औषध देऊन फार बोलत न जाण्यास व वरचेवर समाधीमग्न न होण्यास सांगितले. हळूहळू ज्येष्ठ महिना आला. कलकत्त्याच्या उत्तरेस 13-14 मैलावर पाणीहाटी या नावाचं ठिकाण आहे. तेथे दरवर्षी त्या महिन्यात रघुनाथदास गोस्वामी यांच्या स्मरणार्थ वैष्णव संप्रदायांचा जंगी उत्सव होत असतो. श्रीकृष्ण चैतन्य उर्फ श्री गौरांग महाप्रभूंच्या शिष्यमंडळींपैकी श्री रघुनाथदास हे एक होते व ईश्वर लाभासाठी त्यांनी या महिन्याच्या शुक्ल त्रयोदशीस संसाराचा त्याग करून संन्यास घेतला होता. या गोष्टीच्या स्मरणार्थ हा उत्सव तेथे होत असतो. अनेक ठिकाणचे वैष्णव भक्त त्या दिवशी तेथे जमतात व सर्व दिवस कीर्तन, भजन, नामस्मरण यांची एकच गर्दी तेथे होत असते. मागे मागे श्री रामकृष्ण या उत्सवास दरवर्षी जात. परंतु सन 1880 सालापासून काही ना काही कारणाने तेथे ते जाऊ शकले नाहीत. यावर्षी तेथे जाण्याचे मनात आणून ते आपल्या भक्त मंडळीस म्हणाले, या उत्सवात तेथे आनंदाचा बाजार भरतो. ईश्वराच्या नामघोषाने 10 दिशा गरजून जातात. तुम्ही यंग बंगाल मंडळींनी कधी अशा प्रकारची मजा पाहिली नसेल. येत असाल तर जाऊन येऊ म्हणतो. हे ऐकून रामचंद्र दत्त वगैरे मंडळींना फार आनंद झाला. परंतु काही काही मंडळी त्यांचे दुखणे पाहून होकार देण्यास काकू करू लागली. त्यांच्या समाधानासाठी ते म्हणाले, असे करू, इथून अगदी सकाळी थोडा फराळ करून निघू आणि तिथे जाऊन 1-2 तास थांबून परत फिरू म्हणजे झाले. आणि दुखण्याबद्दल थोडे सावध राहून कोणाशी फारसे बोलले नाही म्हणजे झाले. या त्यांच्या उत्तराने सर्वांचे समाधान झाले आणि मंडळी तेथे जाण्याची सर्व व्यवस्था करण्यास लागली. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीचा दिवस उजाडला. आज पाणीहाटीचा उत्सव. अगदी सकाळी सुमारे 25 जण भक्त गाड्याच्या 2 नौका करून दक्षिणेश्वरी येऊन पोचले. कोणी कोणी कलकत्त्याहून पायीच आले. श्री रामकृष्णांच्यासाठी एक स्वतंत्र नौका घाटावर तयार होती. पहाटेच काही स्त्री भक्त मंडळी आली होती. त्यांनी व माताजींनी स्वयंपाक करून सर्वांना जेवू घातले व सुमारे 10 वाजता निघण्याची तयारी झाली. श्री रामकृष्णांचा फराळ झाल्यावर माताजींनी मी बरोबर येऊ काय असे विचारण्यास त्यांच्याकडे एका स्त्रीला पाठवले. श्री रामकृष्ण म्हणाले, तुम्ही तर येतच आहात, तिची यायची इच्छा असेल तर येऊ द्या तिला. श्री रामकृष्णांचा निरोप ऐकून माताजी म्हणाल्या, तिथे खूप गर्दी होईल. नौकेतून उतरून अशा गर्दीतून देवदर्शन घेणे मला शक्य होणार नाही म्हणून मी येत नाही. तुम्ही 2-4 जणी त्यांच्या नावेतच बसून जा म्हणजे झाले. 2 प्रहराच्या सुमारास नौका पाणीहाटीच्या घाटास लागल्या. त्या दिवशी थोडी थोडी झिमझिम वृष्टी होत होती. मंडळी उतरली व पाहतात तो उत्सवस्थानी माणसांनी जसे फुलून गेले आहे. जिकडे तिकडे हरिनामाचा गजर चालला होता. नौकेत बसताना नरेंद्र, बलराम, गिरीश, रामचंद्र, महेंद्रनाथ वगैरे मंडळींनी श्री रामकृष्णांना विनंती करून सांगितले होते की आज आपण कोणत्याही भजनी मंडळीत मिसळू नये. भजन करू लागला म्हणजे आपण देहभान विसराल व समाधीमग्न व्हाल आणि अशाने आपले दुखणे मात्र विनाकारण वाढेल. नौकेतून उतरता श्री रामकृष्ण भक्त मंडळींबरोबर थेट श्रीयुत मणिसेन यांच्या घरी गेले. श्री रामकृष्ण येताच सर्वांनी उठून त्यांचे स्वागत केले व त्यांना नेऊन दिवाणखान्यात बसवले. 10-15 मिनिटे तिथे थांबून श्री रामकृष्ण देवदर्शनास निघाले. देवळात जाताच त्यांना भावावेश झाला. ते देवाचे दर्शन घेत असतानाच तेथे एक भजनी दिंडी आली. तेथील प्रघात असा होता
की प्रत्येक दिंडीने प्रथम देवासमोर काही वेळ भजन करावे व मग तेथून जाऊन गंगा तीरावर वाळवंटात भजन करीत बसावे. ती दिंडी तेथे असतानाच एक भले धष्टपुष्ट जटाधारी मुद्रा लावलेले गौरवर्ण बोवाजीही डुलत डुलत माळ जपत तेथे आले. भजनी मंडळींना उत्तेजन देण्यासाठीच की काय ते एकदम दिंडीत मिसळले आणि भावाविष्ट झाल्यासारखे हातवारे करीत हुंकार देत नाचू लागले. देवाचे दर्शन घेऊन सभामंडपात एका बाजूला उभे राहून श्री रामकृष्ण भजन ऐकत होते. बोवाजींचा तो वेश आणि थाटमाट पाहून थोडे स्मित करून ते जवळ असलेल्या नरेंद्र वगैरेकडे वळून म्हणाले, पहा, ढंग तर पहा. त्यांच्या तोंडचे हे शब्द ऐकून मंडळी हसू लागली व आज श्री रामकृष्ण भावाविष्ट न होता चांगल्या सावधगिरीने वागत आहेत असे पाहून त्यांना फार आनंद झाला. पण इकडे मंडळी बुवाजींकडे पाहण्यात दंग झाली असता श्री रामकृष्ण केव्हाच तेथून निष्ठून उडी मारून त्या भजनी मेळ्यांच्या मध्ये जाऊन उभे राहिले होते आणि भावाविष्ट होऊन त्यांचे देहभानही नाहीसे झाले होते. हा आकस्मिक प्रकार पाहून मंडळी गडबडून गेली. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले व सर्वांनी एकदम धाव घेऊन भजनी मंडळीत शिरून श्री रामकृष्णांना घेरले. काही वेळात थोडे देहभानावर येता श्री रामकृष्ण सिंहबळाने नृत्य करू लागले. नृत्य करीत असता मध्येच त्यांची समाधी लागावी व त्यांनी ती उतरेपर्यंत तसेच निश्चेष्ट उभे राहावे. त्या स्थितीत झोक जाऊन त्यांनी पडू नये म्हणून कोणीतरी भक्ताने त्यांना नीट धरून ठेवावे. समाधी उतरताच पुन्हा नृत्य सुरू व्हावे. असा प्रकार एकसारखा सुरू झाला. नृत्य करताना तालावर भरभर पुढे मागे सरकत असता असे वाटे की जणू काय एखाद्या माशाप्रमाणे ते ब्रह्मानंद समुद्रात उड्या मारीत स्वच्छंद पोहत मनसोक्त विहार करीत आहेत. त्यांच्या प्रत्येक अवयवावर कोमलता, माधुर्य आणि उद्दाम उत्साह यांचा प्रकाश दिसून येत होता. स्त्री पुरुषांची हावभावमय मनोहर अनेक नृत्य आम्ही पाहिली असतील, परंतु दिव्य भावावेशात देहभान हरपून तन्मयतेने नृत्य करीत असता श्री रामकृष्णांच्या देहावर जसे एक प्रकारचे रुद्र मधुर सौंदर्य आणि तेज दिसे, त्यांची आंशिक छटासुद्धा कोणाच्या अंगावर आमच्या पाहण्यात आली नाही. प्रबळ भावोल्लासाने जेव्हा त्यांचा देह हालू डोलू लागे तेव्हा असे वाटे की त्यांचा देह कठीण जड उपादानाचा बनलेला नसावा, तर प्रचंड आनंद सागरात हा एक तरंग उठला असून मोठ्या वेगाने तो जवळपासचे सर्व पदार्थ बुडवीत पुढे चालला आहे आणि थोड्याच वेळात त्या आनंद सागराशी तो एकरूप होऊन त्याचा हा सध्याचा आकार लोकांना लवकरच दिसेनासा होईल. अस्सल आणि नक्कल लोकांच्या दृष्टीपुढे होतीच. सर्व मंडळी त्या वेशधारी बोवाजींना बाजूला करून श्री रामकृष्णांना घेरून नृत्य करू लागली आणि अशा दिव्यानंदात अर्धा तास लोटला. श्री रामकृष्ण थोडे देहभानावर आल्यानंतर मंडळींनी ठरवले की तेथून सुमारे 1 मैलावर चैतन्यदेवाचे परमभक्त राघव पंडित यांचे घर होते. तेथील राधाकृष्ण मूर्तीचे दर्शन करवून श्री रामकृष्णांना परत नौकेकडे घेऊन जावे. याला श्री रामकृष्णांनी संमती दिल्यावर तो सर्व घोळका राघव पंडितांच्या घराकडे जाण्यास निघाला. भजनी मंडळीही त्यांच्याबरोबर निघाली व पुन्हा हरिनामाच्या गजरात सुरुवात झाली. भक्तमंडळीने श्री रामकृष्णांच्या भोवती पुन्हा कोंडाळे केले व श्री रामकृष्ण मोठ्या आनंदाने नृत्य करीत हळूहळू पुढे सरकू लागले. 2-4 पावले जाताच त्यांना भावावेश झाला व सर्व मंडळी तेथेच उभी राहिली. ते देहभानावर येताच पुन्हा सर्वजण हळूहळू पुढे सरकू लागले. 2-4 पावले चालू जाताच पुन्हा तसेच झाले आणि एकसारखा हाच प्रकार सुरू झाला. त्या दिवशी श्री रामकृष्णांच्या अंगावर दिव्य तेजाची प्रभा फाकून त्यांची अंगकांती जशी तेजपुंज आणि उज्ज्वल दिसत होती तशी निदान आम्ही तरी कधी पाहिल्याचे आठवत नाही. त्यांच्या त्या दिव्य अंगकांतीचे यथायोग्य वर्णन करणे अशक्य आहे. भावावेश प्राप्त झाला असता एका क्षणार्धात देहाचे इतके विलक्षण परिवर्तन होऊ शकते याची आम्हाला कधी कल्पनासुद्धा नव्हती. असे वाटे की त्यांचे शरीर आज नेहमीपेक्षा कितीतरी मोठे दिसत आहे. त्यांच्या मुखमंडलावर अपूर्व तेज झळकू लागून त्या तेजाने जणू 4 दिशा भरून गेल्या होत्या. त्यांच्या अंगाची छटा त्यांच्या नेसलेल्या भगव्या वस्त्रावर पडून ते अग्निज्वालांनी वेष्टिले आहेत की काय असा भास होऊ लागला. त्यांच्या त्या भावोद्दीप्त तेजपुंज किंचित हास्ययुक्त मुखमंडलाकडे पाहून सर्वांचे देहभान हरपून गेले आणि तो सर्व समाज भारल्याप्रमाणे त्यांच्याकडे पाहत त्यांच्याबरोबर चालू लागला. श्री मणी आणि सेन यांच्याकडून काही वाट चालून गेल्यावर त्यांचा तो भावावेश, त्यांची दिव्य अंगकांती आणि त्यांचे ते मधुर नृत्य पाहून नवीन उत्साहाने भजनी मंडळी गाऊ लागली. सुरधुनीर तीरे हरि बोले केरे, बुझी प्रेमदाता निताई ऐसे छे, ओरे हरि बोले केरे, जय राधे बोले केरे,
बुझी प्रेमदाता निताई ऐसे छे। आमदेर प्रेमदाता निताई ऐसे छे, निताई नईले प्राण जुडावे किसे। एई आमोदेर प्रेमदाता निताई ऐसे छे। ध्रुपद म्हणताना मंडळी श्री रामकृष्णांकडे बोट दाखवून एकसारखे एई आमादेर आमचे प्रेमदाता असे म्हणून आनंदातिशयाने उद्दाम नृत्य करू लागली. उत्सवाला आलेल्या मंडळींपैकी कोणी कोणी या दिंडीजवळ येऊन हा काय प्रकार चालला आहे हे पाहून व श्री रामकृष्णांचे ते दिव्य रूप आणि मनोहर नृत्य आणि मंडळींच्या त्या आनंदाच्या गर्जना ऐकून तेही या होळक्यात मिसळले. 1 आला, 2 आले, 4 आले आणि अशा रीतीने उत्सवाला आलेल्या मंडळींपैकी बहुतेक मंडळी श्री रामकृष्णांच्या भोवती जमून हा सारा प्रचंड समुदाय सावकाशपणे राघव पंडितांच्या घराकडे सरकू लागला. काही स्त्री भक्तांनी श्री चैतन्यदेव व श्री नित्यानंद यांचा थोडासा प्रसाद श्री रामकृष्णांसाठी आणला होता व तो त्यांना देण्याची त्या संधी पाहत होत्या. एका मुद्रा लावलेल्या जटाधारी बुवाजीने ते पाहिले व त्यांच्या हातातील थोडासा प्रसाद घेऊन गर्दीतून वाट काढून जणू भावाने व प्रेमाने गदगद होऊन तो आपल्या हाताने श्री रामकृष्णांच्या मुखात घातला. त्यावेळी श्री रामकृष्ण पूर्ण भावावस्थेत होते. बाबाजींचा स्पर्श होताच त्यांचे सर्वांग थरारले, त्यांचा भाव भंगला व थू थू करून त्यांनी तो प्रसाद थुंकून टाकून तोंड पुसले. हा प्रकार पाहून हा बुवाजी कोणीतरी ढोंगी आणि लुच्चा असला पाहिजे असे तेव्हाच ताडून मंडळी त्याच्याकडे रागारागाने पाहू लागली. आता आपली धडगत नाही असे पाहून बुवाजी शहाणपणाने तेथून निसटून अंतर्धान पावले. हा 1 मैलाचा मार्ग आक्रमण्यास त्या प्रचंड जनसमुदायात जवळजवळ 3 तास लागले. श्री रामकृष्णांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले व अर्धा तास विश्रांती घेतली. श्री रामकृष्णांना तेथे सोडून काही वेळाने मंडळी परतली. गर्दी कमी झालीशी पाहून भक्त मंडळींनी श्री रामकृष्णांना नौकेकडे नेले. परंतु तेथेही एक अद्भुत गोष्ट घडून आली. कोन्नगरचे नवचैतन्य मिश्र यांना पाणीहाटीला श्री रामकृष्ण आल्याची बातमी समजून ते त्यांचे दर्शन घेण्यासाठी अत्यंत उत्सुकतेने त्यांना इकडे तिकडे शोधित होते. इतक्यात श्री रामकृष्णांना नौकेत चढलेले त्यांनी पाहिले आणि एकदम तीरासारखे धावत येऊन त्यांनी नौकेत उडी घेतली आणि त्यांच्या पायावर आपला देह टाकून प्रभो कृपा करा असे म्हणून अत्यंत व्याकुळतेने क्रंदन करू लागले. त्यांची भक्ती आणि व्याकुळता पाहून श्री रामकृष्णांचे हृदय उचंबळून आले आणि त्यांनी भावावेशात त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्या अद्भुत स्पर्शाच्या योगाने त्यांना कसले दर्शन प्राप्त झाले हे सांगता येत नाही, परंतु क्षणार्धात त्यांचे रडणे वगैरे नाहीसे झाले व त्यांची मुद्रा आनंदित दिसू लागली आणि एखाद्या उन्मत्तासारखे ते श्री रामकृष्णांच्या समोर नृत्य करू लागून त्यांची नाना प्रकाराने स्तुती करीत त्यांना वारंवार साष्टांग नमस्कार घालू लागले. काही वेळाने श्री रामकृष्णांनी त्यांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवला व अनेक प्रकारांनी उपदेश करून त्यांना शांत केले. श्री रामकृष्णांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून नवचैतन्यांनी आज किती दिवस तरी वाट पाहिली होती. ती इच्छा आज सफल होऊन त्यांच्या आनंदास पारावर उरला नाही. 2-4 दिवसातच त्यांनी आपल्या संसाराचा भार आपल्या पुत्रावर घालून संसाराचा त्याग केला. तेव्हापासून गंगा तीरावर एका पर्णकुटीत राहून साधन भजन जप वगैरे करण्यात त्यांनी आपले आयुष्य घालवले. त्यांचा ईश्वरानुराग आणि प्रेम पाहून अनेक माणसे सन्मार्गाला लागली. असो, नवचैतन्य निघून गेल्यावर श्री रामकृष्णांनी नौका सोडण्यास सांगितले. थोड्याच वेळात संध्याकाळ झाली आणि 8:30च्या सुमारास सर्वजण दक्षिणेश्वरी पोहोचले. श्री जगदंबेचे दर्शन घेऊन श्री रामकृष्ण आपल्या खोलीत येताच त्यांना प्रणाम करून मंडळींनी त्यांचा निरोप घेतला. सर्वजण नौकेत बसले. इतक्यात एक जणाला आपला जोडा श्री रामकृष्णांच्या खोलीबाहेर राहिल्याची आठवण होऊन तो आणण्यासाठी त्याने तिकडे धूम ठोकली. श्री रामकृष्णांनी त्याला परत येण्याचे कारण विचारले व त्याचे उत्तर ऐकून ते हसत हसत म्हणाले, बरे झाले नौका सुटण्याच्या पूर्वी ही गोष्ट तुझ्या लक्षात आली म्हणून, नाहीतर आजच्या साऱ्या आनंदावर विरजण पडले असते नाही. हे ऐकून तो लाजला व त्यांना नमस्कार करून परत फिरणार तो श्री रामकृष्ण म्हणाले, काय रे आज कशी मजा झाली. हरिनामाचा जसा काय बाजार बसला होता नाही. तो हो म्हटल्यावर आज कोणाकोणाला भावावेश झाला त्यांची नावे घेत घेत छोट्या नरेंद्राची गोष्ट काढून त्याची प्रशंसा करीत ते म्हणाले, तो कुठे आत्ता इथे येऊ लागला, पण त्याला इतक्यातच भावावेश होऊ लागला हे आश्चर्य नव्हे का. त्या दिवशी त्याला भावावेश झाला तर 1 तास त्याला देहभान नव्हते. तो म्हणतो, आजकाल माझे मन निराकारात लीन होत असते. छोकरा मोठा चांगला आहे नाही, तू 1 दिवस त्याच्या घरी जाऊन त्याच्याशी काही गप्पा मारून येशील. तो म्हणाला, पण महाराज मोठा नरेंद्र मला जसा आवडतो तसा दुसरा कोणीच आवडत नाही.
म्हणून छोट्या नरेंद्रच्या घरी जाण्याची इच्छाच होत नाही. यावर त्याचा किंचित तिरस्कार करून श्री रामकृष्ण म्हणाले, तू लेखा भारीच एकांगी माणूस. एकांगी असणे ही मोठ्या हीनबुद्धीची गोष्ट आहे. माणसाने कधी एकांगी असू नये. अरे, भगवानाचे नाना प्रकारचे भक्त असतात. त्या सगळ्यांशी मिळून मिसळून आनंद करता येऊ नये ही तुझी हीनबुद्धीच नव्हे काय? मग काय, त्याच्या घरी जाशील ना एक दिवस? यावर तो बिचारा काय करतो? होय म्हणून त्याने श्री रामकृष्णांचा निरोप घेतला. स्त्री भक्त मंडळी त्या दिवशी नौबतखान्यात माताजींच्या जवळच राहिली. रात्री फराळ करीत असता श्री रामकृष्ण त्यांच्यापैकी एकीजवळ म्हणाले, आज तिथे इतकी गर्दी, ज्याची त्याची दृष्टी माझ्याकडे लागलेली. बरे झाले ही बरोबर आली नाही म्हणून. ती असती तर लोक म्हणाले असते, वा, हंस आणि हंसी छान आहे बुवा. ती आली नाही हे तिने मोठे छान केले. श्री रामकृष्णांचा फराळ झाल्यावर त्या स्त्रीकडून श्री रामकृष्णांच्या तोंडचे उद्गार ऐकून माताजी म्हणाल्या, आज सकाळी मी येऊ का असे विचारून पाठवल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरूनच मी समजले की बरोबर यावे असे काही त्यांच्या मनात नाही. त्यांच्या मनात असते तर ते म्हणाले असते की हं, ये म्हणावे. पण तसे न करता तिची यायची इच्छा असेल तर येऊ द्या असे उत्तर ऐकून ही गोष्ट माझ्याच इच्छेवर त्यांनी टाकली. तेव्हा मी समजले की मी यावे अशी त्यांची इच्छा नाही. असो, त्या दिवसभर अतिशय श्रम झाल्यामुळे सारी रात्र श्री रामकृष्णांच्या अंगाचा एकसारखा दाह होत होता व अंग ठणकत होते. अर्थातच त्यांना त्या रात्री मुळीच झोप लागली नाही. कदाचित नाना प्रकारच्या लोकांचा त्यांच्या शरीराला स्पर्श झाल्यामुळे असे झाले असेल. कारण कित्येकदा अपवित्र लोकांच्या स्पर्शाने त्यांचा गात्रदाह झालेला आम्हाला ठाऊक होता. दुसऱ्या दिवशी स्थानयात्रा पर्व होते म्हणून त्या दिवशी गंगा स्नानास आणि श्री रामकृष्णांच्या दर्शनास कलकत्त्याहून खूप लोक आले होते. त्यात एक स्त्री आपल्या इस्टेटीचा बंदोबस्त करून ठेवण्यात श्री रामकृष्णांचा आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने आली होती. ती सारा दिवस त्यांच्या मागे मागे करून त्यांना उगीच त्रास देत होती. दुपारी जेवणाच्या वेळीही ती त्यांच्याजवळून हलली नाही. त्यामुळे श्री रामकृष्ण फार त्रासून गेले व त्या दिवशी रोजच्यासारखे जेवलेही नाही. जेवणानंतर ती जरा बाजूला गेली असे पाहून दुसऱ्या एका स्त्री भक्ताजवळ ते म्हणाले, इथे सगळे लोक येतात भक्ती प्रेम वगैरे प्राप्त व्हावे म्हणून. इथे आल्याने तिच्या इस्टेटीचा बंदोबस्त होईल होय. त्या बाईने मनात अनेक कामना धरून संदेश वगैरे खायचे जिन्नस आणले होते. त्यानंतर एकसुद्धा माझ्याच्याने तोंडात घालवला नाही. आज स्नानयात्रा. दरवर्षी या दिवशी किती भावसमाधी आणि किती आनंद होत असतो. 3-3, 4-4 दिवस तो भाव कमी होत नाही. आणि आज पहा ना, काहीसुद्धा झाले नाही. ती त्या रात्रीसुद्धा दक्षिणेश्वरीच राहिली आणि त्यामुळे तर श्री रामकृष्ण फारच त्रासले. रात्री फराळाच्या वेळी ते एका स्त्री भक्ताजवळ म्हणाले, इथे बायकांनी इतकी गर्दी करणे चांगले नाही. मथुर बाबूंचा मुलगा त्रैलोक्य बाबू आजकाल इथेच राहत आहे. तो मनात काय म्हणत असेल बरे? 2-4 बायका मिळून आल्या, एखाद दुसरा दिवस राहिल्या, परत निघून गेल्या. ते नाही, जशी एकसारखी गर्दी करून सोडली आहे. बायकांची इतकी हवा माझ्याने सहन होत नाही. श्री रामकृष्णांना आपल्यापासून त्रास होत असल्याचे पाहून सर्वच बायकांना फार वाईट वाटले व बिचाऱ्या हिरमुसले तोंड करून पहाटे आपापल्या घरी निघून गेल्या. निरंतर उच्च भावभूमीवर मन असूनसुद्धा दैनंदिन गोष्टीकडे श्री रामकृष्णांचे किती बारकाईने लक्ष असे व आपल्या भक्तमंडळींच्या कल्याणाची सदैव चिंता करून त्यांना ते कसे शिक्षण देत याची थोडीफार कल्पना वरील हकीकतीवरून येईल. प्रकरण 49. श्री रामकृष्णांचे कलकत्त्यास आगमन. सप्टेंबर 1885. आईनेच समजावून दिले की हे इतके लोक वाटेल तसली कामे करून येतात आणि तुला शिवतात. त्यांची दुर्दशा पाहून तुझ्या मनात दया उत्पन्न होते व त्यांच्या कर्माची फळे तुला भोगावी लागतात म्हणून हे असे झाले आहे. गळ्याकडे बोट करून ते म्हणाले, म्हणून तर इथे रोग उत्पन्न झाला आहे. नाहीतर या शरीराकडून कधी कुणाला त्रास झाला नाही की कधी कुणाचे वाईट झाले नाही. मग याच्या मागे रोगबीक का लागावे? श्री रामकृष्ण. पाणीहाटीचा उत्सव व स्नानयात्रा पर्व या दोन्ही दिवशी श्री रामकृष्णांना फार त्रास झाला. अगोदरच त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यात उत्सवाच्या दिवशी 3-4 तास पावसात काढावे लागल्यामुळे आणि बराच वेळ भावसमाधी मग्न झाल्यामुळे त्यांना फार श्रम झाले. मंडळींनी पुन्हा डॉक्टर राखालचंद्र यांना बोलावून आणले. डॉक्टरांनी सांगितले की हा सारा पावसात भिजल्याचा व वरचेवर समाधीमग्न झाल्याचा परिणाम आहे. असे पुन्हा न होऊ देण्याविषयी तुम्ही फार काळजी घेतली पाहिजे, नाहीतर याचा परिणाम चांगला होणार नाही. डॉक्टर निघून गेल्यावर मंडळींनी यापुढे असे होऊ न देण्याची शक्य तेवढी काळजी घेण्याचे आपापसात ठरवले
व श्री रामकृष्णांनाही वरचेवर भावसमाधीमग्न न होण्याची खबरदारी घेण्याची विनंती केली. बालक स्वभाव श्री रामकृष्णाने त्या दिवशी घडलेल्या प्रकाराचा सारा दोष रामचंद्र दत्त आदी प्रमुख मंडळींच्या माथी मारला. ते म्हणाले, या सर्वांनी जर थोडा जोर करून सांगितले असते तर मी पाणीहाटीला कसा गेलो असतो. याच सुमारास एक दिवस श्री रामकृष्णांचे एक भक्त श्री रामकृष्णांच्या दर्शनास दक्षिणेश्वरी गेले होते. ते गेले तेव्हा गळ्याला लेप लावून श्री रामकृष्ण आपल्या खोलीत छोट्या पलंगावर गुपचूप बसले होते. एखाद्या लहान मुलाला एका ठिकाणी बसवून तेथून न हलण्याची शिक्षा दिली असता ते बिचारे जसे खिन्न आणि हिरमुसले दिसते, तशीच त्यावेळी श्री रामकृष्णांची मुद्रा दिसत होती. श्री रामकृष्णांना नमस्कार करून त्यांनी विचारले, का आपण आज असे का दिसना. यावर आपल्या गळ्याला लावलेल्या लेपाकडे बोट करून अत्यंत हळू स्वरात ते म्हणाले, हे बघ ना, दुखणे वाढले आहे. डॉक्टरांनी फार बोलू नका असे सांगितले आहे. ते म्हणाले, मी ऐकले आहे खरेच की ज्या दिवशी आपण पाणीहाटीला गेला होता त्या दिवसापासूनच दुखणे वाढले. हे ऐकून दुसऱ्याच्या अपराधाबद्दल स्वतःला विनाकारण शिक्षा झाल्यास मुलाला जसा राग येतो तशा रागाने आणि अभिमानाने श्री रामकृष्ण म्हणाले, पहा ना बरे, वरून पाऊस, खाली चिखल, वारा चाललेला आणि असल्या हवेत तिथे नेऊन रामने मला सारा दिवस नाचायला लावायचे का. तो चांगला परीक्षा दिलेला डॉक्टर. जर थोडा जोर करून जायचे नाही म्हणून सांगतात तर काय मी तिथे जात होतो. ते म्हणाले, खरेच महाराज, रामने मोठी घोडचूक केली, पण आता काय त्याचे, व्हायचे ते होऊन गेले. आता यापुढे काही दिवस नीट काळजी घ्यावी, म्हणजे लवकरच दुखणे बरे होऊन जाईल. हे ऐकून त्यांना आनंद झाला व म्हणाले, ते खरे रे, पण तसे असले म्हणून बोलणे अजिबातच बंद करून कसे चालेल. आता हेच पाहना, तू इथे किती लांबून आलास बरे, आणि तुझ्याबरोबर मुळीच न बोलता मी तुला तसेच परत पाठवायचे, हे कसे व्हावे. हे ऐकून त्यांना गहिवर आला व ते म्हणाले, पण महाराज, डॉक्टरांनी सांगितले आहे ना, केले 4 दिवस बोलणे बंद, त्यात काय हरकत आहे. आपल्याला पाहूनच आम्हाला आनंद होतो. आपण काही एक बोलला नाही तरी आम्हाला काही वाईट वाटायचं नाही. आपण बरे झालात म्हणजे मग कुशाल बोलत बसू. पण हे ऐकतो कोण. डॉक्टरांचे सांगणे, स्वतःला होत असलेले कष्ट हे सर्व पार विसरून जाऊन ते नाना प्रकारच्या विषयांवर पहिल्यासारखेच बोलू लागले. हळूहळू आषाढ महिना आला. 1 महिनाभर लेप, औषधे वगैरे लावूनही दुखणे कमी होण्याचे मुळीच चिन्ह दिसेना. इतर दिवशी दुखणे पुष्कळ कमी असे, तरी एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वगैरे तिथीच्या दिवशी ते फारच वाढावे आणि कोणत्याही प्रकारचे अन्न त्यांच्या घशाखाली उतरणे अशक्य होऊन जावे. म्हणून ते आता दूध, लापशी, साबुदाणा वगैरे पातळ पदार्थावरच राहू लागले. डॉक्टर लोकांनी परीक्षा करून त्यांना रोग क्लर्जीमॅन सोअर थ्रोट, रात्रंदिवस लोकांशी बोलत राहिल्याने धर्मप्रचारकाच्या गळ्याला रोग होऊन क्षत होऊ लागते, तो झाला आहे असे ठरवले. त्याप्रमाणे औषधाची व पथ्याचीही व्यवस्था करून त्यांनी स्पष्ट सांगितले की वरचेवर समाधीमग्न झाल्यास आणि बोलणे बंद न केल्यास रोग बरा होणे शक्य नाही. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे औषध व पथ्य तर नीट सुरू झाले, पण त्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी श्री रामकृष्णांच्याकडून होईनात. यत्किंचित उद्दीपन होताच त्यांनी साऱ्या गोष्टी विसरून एकदम समाधीमग्न व्हावे आणि संसाराच्या तापाने तापलेला कोणीही मनुष्य शांती लाभासाठी त्यांच्याकडे येताच त्यांनी दयार्द्र होऊन त्याला उपदेश करीत धीर देत त्याच्याशी तासनतास बोलत राहावे. या सुमारास श्री रामकृष्णांकडे धर्मपिपासू मंडळींची एकसारखी गर्दी होऊ लागली. जुन्या भक्त मंडळीखेरीज दररोज निदान 5-7 तरी नवे लोक त्यांच्याकडे येत. सन 1875 साली केशवचंद्र सेन यांच्या प्रथम भेटीपासून दररोज नवे लोक येऊ लागले. अर्थातच या सर्वांशी बोलण्यात गेली 10 वर्षे श्री रामकृष्णांना कित्येक वेळी खरोखरच जेवणा खाण्याला अथवा विश्रांती घेण्यालाही फुरसत सापडत नसे. शिवाय महाभावाच्या प्रेरणेमुळे त्यांना झोपही फार थोडी मिळे. नेहमी असे दिसून येई की रात्री 11 वाजता निजून थोडासा वेळ झाला असेल नसेल तोच ते उठून भावावेशात खोलीत अगर व्हरंड्यात फिरत आहेत. हे दार उघड, ते दार उघड असे करून बाहेर पाहत आहेत, अथवा कधीकधी बिछाण्यावरच शांत पडून असले तरी जागेच आहेत. असा प्रकार सुमारे 4 वाजेपर्यंत चाले. 4 वाजले की नित्य त्यांनी उठून श्री भगवानाचे नामस्मरण, मनन अथवा स्तुती करीत बसावे व अरुणोदय होताच रात्री तिथेच निजलेल्या मंडळीत जागे करावे. दिवसा जीवापलीकडे श्रम आणि रात्री अनिद्रा असा प्रकार आज कित्येक वर्षे चालल्यामुळे आता त्यांची प्रकृती कायमची ढासळावी यात आश्चर्य कोणते. आपल्याला फार श्रम पडतात असे जरी त्यांनी कोणाला कधी बोलून दाखवले नाही,
तरी भावावस्थेत त्यांचा आपल्या आईशी जो प्रेमकलह चाले यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. त्यांनी स्वतःच्या अंतकाला संबंधाने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या अलीकडे एक एक घडून येत होत्या. तरी भक्तिप्रेमाने अंध झालेल्या त्यांच्या भक्तमंडळींच्या लक्षात या गोष्टी आल्या नाहीत. त्यांनी मागेच सांगून ठेवले होते की जेव्हा वाटेल त्याच्या हातचे खाऊ लागेन, खाद्याचा अग्रभाग दुसऱ्याला देऊन स्वतः अवशिष्टांश ग्रहण करीन, रात्रीची कलकत्त्यास वस्ती करू लागेन, तेव्हा समजा की देह ठेवण्याचे दिवस जवळ आले. यातील बहुतेक गोष्टी अलीकडे घडून आल्या होत्या. नरेंद्राच्या अन्नाचा अवशेष त्यांनी ग्रहण केला होता. मधून उशीर झाल्यास बलराम बसूंच्या घरी ते रात्रीचे राहू लागले होते. माताजी म्हणत, नरेंद्राच्या अन्नाचा अवशेष ग्रहण करू नये असे मी सांगताच ते म्हणाले, नरेंद्र शुद्ध सत्वगुणी, त्याच्या अन्नाचा अवशेष ग्रहण करण्यास हरकत नाही. त्यांनी अशा रीतीने माझे कसेबसे समाधान केले तरी त्यांचे बोलणे आठवून मनाला फार चुटपुट लागली. तसेच श्री रामकृष्ण अनेकदा म्हणाले होते की पुष्कळ लोक मला देवासारखा मान देऊ लागले की लवकरच हे शरीर अंतर्धान पावेल. असे होते तरी श्री रामकृष्णांचे एकूण एक भक्त एकाच वेळी एकाच ठिकाणी जमण्याचा सुयोग आजपर्यंत कधीच आला नसल्यामुळे इतके लोक त्यांना देवासारखा मान देतात ही गोष्ट स्पष्टपणे नजरेस आली नव्हती. आणि म्हणून श्री रामकृष्णांचे दुखणे लवकरच बरे होईल असेच बहुतेकांना वाटत असे. असो, याच सुमारास एक दिवस एक स्त्री दक्षिणेश्वरी त्यांच्या दर्शनास आली होती. दुपारी जेवण झाल्यावर श्री रामकृष्णांच्या हातावर पाणी घालीत असता ते एकदम तिला म्हणाले, का गं, आज माझा गळा फारच दुखत आहे. तुला तो रोग बरा करण्याचा मंत्र येतो ना? तो म्हणून तू माझ्या गळ्यावरून हात फिरव बघू. हे ऐकून ती बाई काही वेळ तटस्थ उभी राहिली व थोड्या वेळाने तिने श्री रामकृष्णांच्या म्हणण्याप्रमाणे मंत्र म्हणत त्यांच्या गळ्यावरून हात फिरवला. मग माताजींकडे जाऊन घडलेली हकीकत सांगून ती म्हणाली, मला हा मंत्र येतो हे त्यांना कसे समजले बाई? मागे एका बाईजवळून हा मंत्र चांगला उपयोगी आहे असे पाहून मी घेतला होता. परंतु ईश्वराची निष्काम भावाने भक्ती करणे हेच जन्माचे ध्येय असल्याचे समजल्यापासून मी तो मंत्र मागेच टाकून दिला आणि मी असा मंत्र घेतला होता हे कळल्यास ते माझा तिरस्कार करतील या भीतीने ही गोष्ट मी त्यांना कधी सांगितली नव्हती. हे ऐकून माताजी हसत हसत म्हणाल्या, अगं, त्यांना सर्व गोष्टी समजतात आणि कोणीही मनुष्य चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करीत असल्यास ते त्याचा कधीही तिरस्कार करीत नाहीत. तुला भ्यायचे मुळीच कारण नाही. मी सुद्धा इथे येण्यापूर्वी तो मंत्र घेतला होता आणि इथे आल्यावर ही गोष्ट त्यांच्या कानी घालताच ते म्हणाले, तू मंत्र घेतला होतास, काही हरकत नाही. आता मात्र तू आपल्या इष्टदेवतेच्या पायावर वाहून टाक म्हणजे झाले. असो. श्रावण संपला. भाद्रपदही निम्मा शिम्मा निघून गेला. तरी जेव्हा दुखण्याचे पाऊल मागे न पडता पुढेच पडू लागले तेव्हा मात्र काय करावे हे कोणासच सुचेना. परंतु लवकरच घडून आलेल्या एका गोष्टीने औषधासाठी त्यांना कलकत्त्यास आणण्याचे मंडळींनी ठरवले. बाग बाजारात राहणाऱ्या एका भक्ताने नरेंद्र, एम, राम वगैरे मंडळीस जेवणास बोलवले होते व श्री रामकृष्णांनाही येण्याची विनंती करण्यासाठी एका जणाला पाठवले होते. परंतु त्याने येऊन निरोप सांगितला की आज श्री रामकृष्णांच्या गळ्याला क्षत पडले असून त्यातून रक्त बाहेर आल्यामुळे ते आज येऊ शकत नाहीत. हे ऐकून मंडळी फार चिंताक्रांत झाली व लगेच आपापसात विचार करून त्यांनी ठरवले की आता विलंब करून उपयोग नाही. एक घर भाड्याने घेऊन तेथे श्री रामकृष्णांना आणून ठेवून चांगल्या डॉक्टरांकडून त्यांच्या रोगाची चिकित्सा करवली पाहिजे. जेवणाच्या वेळी नरेंद्राचा चेहरा उदास झालेला पाहून एका जणाने तसे होण्याचे कारण विचारता नरेंद्र खिन्नपणे म्हणाला, मी मुद्दाम वैद्यक ग्रंथ वाचले व पुष्कळ डॉक्टरांनाही विचारले. यावरून असे दिसते की अशा प्रकारच्या कंठरोगापासून पुढे कॅन्सर होतो. आज रक्त पडल्याचे ऐकून माझी खात्री झाली आहे की हा तोच रोग आहे. या रोगावर अजूनही औषध निघाले नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी रामचंद्र दत्त वगैरे मंडळींनी दक्षिणेश्वरी जाऊन चिकित्सेसाठी त्यांना कलकत्त्यात नेण्याचा आपला मानस कळवला व त्यांची विनंती ऐकून श्री रामकृष्णांनीही त्याला आपली संमती दिली. लवकरच मंडळींनी बाग बाजारात एक लहानसे घर भाड्याने घेऊन तिथे श्री रामकृष्णांना आणले. परंतु गंगेच्या तीरावर आणि दक्षिणेश्वरच्या ऐसपास मोकळ्या हवेशीर जागेत राहण्याची श्री रामकृष्णांना सवय झालेली. त्या लहानशा घरात येताच त्यांनी तेथे राहण्याचे नाकारले व तेथून निघून ते त्याच पावली जवळच असलेल्या बलराम बसूच्या घरी गेले. श्री रामकृष्ण आलेले पाहून बलरामांना अत्यानंद झाला व दुसरे चांगले घर मिळेपर्यंत येथेच राहण्यास त्यांनी श्री रामकृष्णांना विनंती केली. मंडळी लगेच घर पाहू लागली. परंतु तोपर्यंत स्वस्थ बसणे बरे नव्हे हे जाणून त्यांनी त्याच दिवशी बलरामाचे घरीच कलकत्त्यातील प्रसिद्ध वैद्य गंगाप्रसाद
गोपीमोहन, द्वारकानाथ, नवगोपाल वगैरेंना श्री रामकृष्णांची प्रकृती दाखवण्यास बोलवून आणले. त्यांनी पुष्कळ वेळपर्यंत परीक्षा करून रोग कॅन्सर अथवा रोहिणी असल्याचे निश्चित केले. वैद्य मंडळींनी काहीच आशा न दाखवल्यामुळे व अधिक प्रमाणात औषध घेणे श्री रामकृष्णांनाही सोसत नसल्यामुळे कोणातरी होमिओपॅथिक डॉक्टरचे औषध सुरू करण्याचे ठरवून नवीन घरात गेल्यानंतरही डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांना बोलवण्यात आले. एका आठवड्यात श्यामपुकूर भागातील गोकुलचंद भट्टाचार्य यांचे घर घेण्याचे ठरून तेथे श्री रामकृष्णांना नेण्यात आले. इकडे दक्षिणेश्वरचे परमहंस औषध घेण्यासाठी कलकत्त्यात आले असल्याची बातमी हा म्हणता सर्व शहरभर पसरली आणि त्यांच्या दर्शनासाठी बलरामाच्या घरी लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटू लागल्या. बलरामाचे घर म्हणजे एक उत्सव क्षेत्रच बनून गेले. डॉक्टरांच्या आणि भक्तमंडळींच्या सांगण्याकडे अगदी दुर्लक्ष करून त्यांनी सर्व काळ आलेल्या मंडळींना उपदेश करीत बोलत राहावे. असे वाटे की ज्यांना दक्षिणेश्वरी येण्यास सवड नाही त्यांच्यासाठी श्री रामकृष्ण स्वतःच त्यांच्या दारी आले आहेत की काय. सकाळी उठल्यापासून दुपारी जेवणाचे वेळपर्यंत व मग 1-2 तास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा तेथून तो रात्री जेवण व निजण्याच्या वेळेपर्यंत एकसारखी लोकांची रहदारी असे. त्या आठवड्यात किती लोकांना त्यांनी उपदेश करून सन्मार्गाला लावले असेल आणि किती लोकांना शांती सुखाचा व आनंदाचा लाभ करून दिला असेल याची कल्पनाच करवत नाही. 1 आठवड्यानंतर श्री रामकृष्ण नवीन घरात राहण्यास गेले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.